हाय मित्रांनो, तर मी राहते आसिंगीमध्ये, जत तालुक्यातल्या छोट्याशा गावामध्ये राहते आणि मला 2 मुले आहेत. असा आमचा छोटासा परिवार आहे. तर मी आज चालले होते गुड्डापूरला. आमच्या गावापासून 3 किलोमीटरवर गुड्डापूर म्हणून गाव आहे. तर मी चालले होते आज तिकडं देवाला, का तर धोंडा महिना लागलाय ना आणि सगळेजण ह्या महिन्यात देवाला जातात. त्याच्यासाठी आम्ही पण सगळेजण निघालो होतो आता गुड्डापूरला. तर आम्ही इथं झाडाखाली बसलो होतो गाडीची वाट बघत. तर अजून तर काही गाडी आली नाही बरं का. तर आता गाडी आल्यानंतर आम्ही गाडीत बसून जाणार. तर तिथे मी आलेलो आहे गुड्डापूरमध्ये. तर आता मंदिरात चाललेलो आहे आम्ही. आता नारळ वगैरे फोडायचं, नारळ वगैरे फोडून देवाचं दर्शन वगैरे घ्यायचं. तर इथं ना कायमची गर्दीच असते बरं का. केव्हा येईल तेव्हा गर्दीच असते. जसं तुळजापूरला गर्दी असते ना, तसं इथं पण गर्दीच असते कायमची. तर अजून पडदा उघडलेला नाही, तुम्ही इकडं बघू शकताय. तर अजून देवीची पूजा चालूच आहे. तर आता पूजा चालू झाल्यानंतर ना आम्ही मंदिरापासून बाहेर आलो. तर का बाहेर आलो सांगतेच तुम्हाला. तर मंदिराकडनं भरपूर गर्दी होती. त्याच्यामुळं ना माझी मुलगी रडायला लागली होती तिथं. त्याच्यामुळं थांबत नव्हती. त्याच्यामुळं आम्ही इथं बाहेर आलो. तर इकडं सावलीला आलो होतो. तर अजून पण एवढं ऊन पडले. पण बरीच माणसं यायला लागलेत बरं का दर्शनाला. अधिक महिन्यामुळं ना भरपूर माणसं. तर आता आम्ही आलो होतो कासोटमध्ये जेवायला भात आणि खीर वगैरे होतं जेवण. तर आता इथं आम्ही जेवण करणार आहोत. जेवण केल्यानंतर घरी जाणार आहोत. तिथं दररोजचं जेवण असतं 12 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत. तर फायनली आम्ही घरी आलो. उन्हात फिरून फिरून ना माझी अशी काय अवस्था झाली होती. मुलीला घेऊन, ते पण एकटे नाही बरं का. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग आवडला असला तर कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बाय.